अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। गणगण गणात बोतेचा जयघोष, टाळ मृदुकांचा गजर आणि भगव्या पताकांचा थाट। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावात संत गजानन महाराजांच्या पालखीचं भव्य स्वागत झालंय। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी वारकऱ्यांसह पालखीचं पुष्पवर्षाव करून स्वागत केलंय। पाहूया या आध्यात्मिक सोहळा। कपाळी केशरी गंध, खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ मृदंग आणि मुखी श्री गजाननाचा अखंड जयघोष। अशा भक्तिभावात गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीनंतर पंढरपूरहून परतीच्या मार्गाने पुन्हा माहेरघर शेगावकडे आली आहे। 56 वर्षांहून अधिक परंपरेला अनुसरून हा सोहळा आजही तितक्याच भक्तिभावाने पार पडतो। 750 किलोमीटरचं अंतर, 33 ठिकाणी मुक्काम आणि हजारो वारकऱ्यांचा सहभाग। गजानन महाराज पालखी वारी ही केवळ परंपरा नाही तर भक्तीचा उत्सव आहे। दरम्यान शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी पालखीचं पुष्पवर्षाव करून स्वागत केलं। या प्रसंगी त्यांनी प्रार्थना करत राज्यातील जनतेवर आणि विशेषतः शेतकऱ्यांवर कोणतंही संकट ओढावू नये अशी श्रींच्या चरणी प्रार्थना केली। पालखींच्या दिंडीत सहभागी झालेल्या सेवेकऱ्यांनी वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेनुसार भगवी पताका खांद्यावर घेऊन अखंड हरिनामाचा गजर सुरू ठेवला। या पताका जमिनीवर लागू नयेत याची वारकरी विशेष काळजी घेत होते। गणगण गणात बोतेच्या जयघोषाने शेगावचा परिसर दणाणून गेला। टाळ मृदंगाच्या गजरात वातावरण भक्तिमय झालं होतं। दरवर्षी आपण पाहतो की हा सोहळा अगदी नयन दिपून टाकेल असा हा सोहळा व्हायला लागलेला आहे। दरवर्षी गजानन महाराज पंढरपूरला जाऊन जेव्हा परततात तर त्यांना शेगावला सोडण्यासाठी आता नुसतं खामगाव नाही, बुलढाणा जिल्हाच नाही तर आज महाराष्ट्रातून लाखो भाविक आज या सोहळ्याला उपस्थित राहतात। गजानन महाराजांना शेगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण पाहतोय की लाखोचा जनसागर तिथे पैदल चालतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू की ही गजानन महाराजांवरील भक्ती आहे। मी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की या सर्व लोकांच्या, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू द्या आणि हा सोहळा अधिक असाच वाढेल। मी सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो। गजानन महाराजांकडे काही साकडा घातलाय का? निश्चित यावर्षी पाऊस चांगला आहे, तो चांगला राहू दे। या महाराष्ट्रावर कोणतेही संकट येऊ देऊ नये आणि विशेष करून शेतकऱ्यांना यावर्षी सुखी ठेव, कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ देऊ नये आणि बाकी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे। गजानन महाराज पालखी सोहळा म्हणजे भक्ती, परंपरा आणि समृद्धीचं प्रतीक। आषाढी वारी संपल्यानंतर पुन्हा माहेर घरी आलेल्या श्रींच्या पालखींचं स्वागत पाहून शेगाव भक्तिभावाने न्हाऊन निघालं।